मंडळी, आज आपण तेलात न विरघळणाऱ्या, तेलात न फुटणाऱ्या, अगदी खारीसारख्या खुसखुशीत टम्म फुगलेल्या अशा या करंज्या करून घेतलेल्या आहेत। आता या करंज्या करत असताना पीठसुद्धा योग्य पद्धतीने मळणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। अजिबात इथे साठा न वापरता, कोणत्याही प्रकारचा लेयर्स न पाडता अगदी खुसखुशीत करंज्या आपण इथे बनवून घेतलेल्या आहेत। तर पीठ कसं मळायचं अगदी शेवटपर्यंत रेसिपीमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत। पिठामध्ये एक असा सिक्रेट पदार्थ मिक्स केला की अजिबात तुमची करंजी संपेपर्यंत सुद्धा मऊ पडणार नाही, अशीच्या अशी खुसखुशीत राहील। सारण अगदी 3 ते 4 महिने सुद्धा टिकू शकतं, फ्रीज शिवाय सुद्धा 2 ते 3 महिने टिकतं। अशा बारीक सारीक खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला। तर सर्वात पहिल्यांदा आपण सारण बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एकाच कपाच्या मापाने सर्व प्रमाण घेतलेलं आहे। 2 कप सुकं खोबरं घेतले किसून, 2 कप बारीक रवा घेतलेला आहे आणि 2 कप इथे मी पिठी साखर घेतली आहे, किंवा मग तुम्ही साखर जी आपली नॉर्मल घरामध्ये जी साखर असते ती मिक्सरला वाटून घेतली तरीही चालेल, ज्याच्याने आपली करंजी अगदी छान होते। तर पहा, इथे आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला जे आपण सारणासाठी खोबरं घेतलं होतं ते खोबरं छान इथे भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजत असताना लो फ्लेमवरतीच खोबरं भाजून घ्यायचं, अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं। तर आता आपण खोबरं या पद्धतीनं भाजून काढलेलं आहे, साईडला ठेवून द्यायचं। लगेचच त्याच कढईमध्ये आपण तूप घातलेलं आहे, 4 चम्मच तूप घातलं आणि काही बदामाचे तुकडे मी करून घेतले होते ते त्याच्यामध्ये घातले आणि छान एक वेळा फ्राय करून घेतले। आता पहा, आपण त्याच तुपामध्ये रवा घातलेला आहे। आता मी इथे माझ्याकडे मोठाच रवा होता, तो मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे। तुम्ही सुद्धा बारीक रवा असेल तर वापरा, नसेल तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखंच मिक्सरला बारीक वाटून रवा घेऊ शकतात। आता हा रवा सुद्धा एक 10 मिनिटं आपल्याला तुपामध्ये लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे। छान असा इथे आपण 10 मिनिटं भाजून घेतला। त्याच्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट इथे थोडेसे फ्राय करून घेतलं होतं, बदाम वगैरे ते घालून घेतले आणि सोबतच चारोळीसुद्धा 2 चम्मच घालून घेतली आहे। तर चारोळी तुम्हाला वाटलंच थोडीशी फ्राय करावी तर करा, नाही केली तरीही चालेल। आता आपण पहा, अजून एक 10 मिनिटं छान चारोळी आणि ड्रायफ्रूट घालून भाजून घेतला आणि नंतर काढून घेतला। छान असा थंड करून सगळं जिन्नस घ्यायचे आहेत। आता ते थंड होत आहेत तोपर्यंत आपण करंजीसाठीचं पीठ मळून घेऊयात। तर पीठ मळत असताना इथे परात घेतली, परातीमध्ये त्याच कपाच्या मापाने आपल्याला 4 कप मैदा घ्यायचा आहे। तर पाहू शकतात 4 कप मैदा घेतला, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि सोबतच त्याच कपाच्या मापाने अर्धा कप बारीक रवा जो वाटून घेतला होता तो घालून घेतला। तर नंतर पहा, त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। तुपाचं मोहन घालतोय, तर कडकडीत तुपाचं मोहन इथे करून घेतलेलं आहे। तडका पॅनमध्ये सुरुवातीला मी अर्धा कप काढून घेतलं, छान कडकडीत करून घेतलं आणि नंतर आता मी पुन्हा मोजून दाखवते तुम्हाला। तर अर्धाच कप आपल्याला बरोबर घ्यायचं आहे। तर पाहू शकता, छान असं हे आपल्याला पिठावरती घालून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं चमचाच्या मदतीने, जेणेकरून ते सर्व पिठाला छान असं तूप लागलं पाहिजे। सुरुवातीला चम्मच वापरायचा, कारण तूप हे गरम असतं। आता पहा, लगेच छान मिक्स केलं की आपल्याला हाताने सर्व पिठाला हे तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावून घेतलं की अशा पद्धतीनं मूठ वळली जाते, म्हणजे अगदी तूप हे आपल्या पिठाला सर्व छान पद्धतीनं लागलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला छान इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे। अजिबात जास्त पाणी घालू नका, थोडं थोडंच पाणी घालायचं, अंदाज येत जातो। मग आपल्याला छान असं इथे दाटसर पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी चपातीचं जे पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं दाटसर ठेवायचं, अजिबात लूज किंवा जास्त दाटसर ठेवायचं नाही। तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवते कशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर इथे पहा, आपण छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता इथे अजून एक वेळा छान रगडून घेतलं आणि
या पद्धतीनं तुम्हाला मी दाखवलं असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं पीठ मळून घेतलं की तुमची जी करंजी होणारी आहे अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहते। झाकून एक 10 मिनटं साईडला पीठ ठेवून द्यायचं। आता लगेच आपण थंड झालेलं जे मिश्रण होतं ते घेतलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण हाताने सुरुवातीला आपल्याला चुरून घ्यायचं आहे। ज्याच्यामध्ये आपण जे खोबरं वापरलं होतं तर ते खोबरं पहा छान अगदी चुरा झालं पाहिजे। लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची। पिठी साखर सुरुवातीला अजिबात त्याच्यामध्ये घालू नकात, कारण गरम मिश्रण असतं त्यामुळे त्याचं पाणी होण्याची शक्यता असते। तर छान मिक्स करून घेतली पिठी साखर दोन्ही हातांनी। परत आपल्याला त्याच्यामध्ये लगेचच खसखस घालायचे। खसखस मी साईडला भाजून ठेवली होती सुरुवातीलाच, ती 2 चम्मच घालून घेतली आणि सोबतच आपल्याला 1 चम्मच इथे वेलची जायफळची पावडर घालायची आहे। ते दोन्ही मिक्स करून घेतलं आणि इथे आपलं सारण अगदी तयार झालेलं आहे। हे सारण अशा पद्धतीनं तुम्ही बनवलं की अगदी आपण जे खोबरंसुद्धा अगदी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे, रवा छान भाजून घेतला आहे, त्याच्यामुळे 3-4 महिने जरी हे आपलं सारण राहिलं तरी खराब होत नाही। विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे एक गोष्ट, आज सकाळीच माझं आहे ना एक पार्सल आलं आणि त्या पार्सलमध्ये ना मी माझ्यासाठी मागवलेला होता, दिवाळीसाठी खास असा ड्रेस मागवला होता, जो की ड्रेस मी खूप दिवसापासून मला घ्यायचा होता। आणि विशेष म्हणजे हा ड्रेस आपण अगदी पार्टीमध्ये सुद्धा वापरू शकतो किंवा मग असेल एखादं लग्न असेल, एखाद्याचं लग्न कार्य असेल तरी तेव्हा सुद्धा वापरू शकतो किंवा मग अगदी भाऊबीजेसाठी तुम्ही भावानी बहिणीला गिफ्ट सुद्धा देऊ शकतात। अशा पद्धतीने एवढा सुरेख असा ड्रेस रिसीव झालेला आहे मला, म्हणजे एवढ्या कमी प्राइसमध्ये एवढा सुंदर असा ड्रेस आलाय मला, मी विचार सुद्धा करू शकत नव्हते। त्यासाठी म्हटलं की आहे ना खूपच छान क्वालिटी आहे, तर एक वेळा तुमच्याबरोबर हा ड्रेस शेअर करावा। तर पहा अगदी पाठी आहे ना अशा पद्धतीनं लटकन आहेत आणि अशा पद्धतीनं गळा आहे। इथे सुद्धा खूप छान अशी डिझाईन आहे, लेस लावलेली आहे, शिवाय दिसायला खूप सुरेख दिसतो। स्लीवलेस आहे, आतमध्ये याच्या बाह्या सुद्धा या साईडला दिलेल्या आहेत आणि हे पहा अशा पद्धतीनं याचा कट आहे। तर हे जे प्रिल आहे ना खूप सुरेख दिसतं, तर पाहू शकतात अशा पद्धतीने। आता मी तुम्हाला दाखवते सुद्धा। हा अगदी तुम्हाला स्लीवलेस घालायचं असेल तर तुम्ही स्लीवलेस वापरू शकता किंवा मग तुम्हाला बाही लावून वापरायचे तर मग बाही ॲडजस्ट करू शकता। ओढणी सुद्धा याची पाहू शकतात खूप मोठी दिलेली आहे, जितकी ही पुढे मोठी दिसते तितकीच ही पाठी सुद्धा आहे आणि दोन्ही साईडला खूप छान अशी लेस आहे। ही जी लेस आहे ती अगदी खूप म्हणजे खराब न होणारी अशी ही लेस आहे, म्हणजे परमनंट वर्क ह्याच्यावरती केलेलं आहे। अजिबात टिकल्या वगैरे हे खराब होण्यासारखं नाही। गळ्याला पूर्ण अशी छान अशी लेस आहे, पूर्ण इथपर्यंत भरीव काम आहे आणि हे जे आहे हे खूपच सुरेख दिसतं आणि खूपच दिवसापासून मी याच्या शोधात होते। फायनली हा ड्रेस मला याच्यावरती अमेझॉन या फ्लिपकार्टवरती भेटला, तर म्हटलं चला आता 80% ऑफ सुद्धा आहे आणि दिवाळी महासेल धमाका चालू आहे, तर नक्कीच तुम्हाला सुद्धा हा ड्रेस ऑर्डर करायचा असेल, खूप सुरेख दिसतो। तर पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल, तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देते किंवा प्रोडक्ट सुद्धा टॅग करते। तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर त्या लिंकवरती क्लिक करा आणि तुम्ही सुद्धा या दिवाळीला नक्कीच ऑर्डर करा किंवा कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तरी सुद्धा देऊ शकतात। तर कसा वाटला ड्रेस ते सुद्धा मला जरूर कमेंटमध्ये कळवा, कारण आता मी दिवाळीच्या रेसिपी शूट करते, तर म्हटलं चला आज असं नवीन पार्सल आपलं आलंच आहे, तर एक वेळा तुमच्याशी सुद्धा शेअर करावं। तर आवडला असेल तर नक्की तुम्ही सुद्धा घ्या आणि कमेंट करून सांगा। चला आता पुढे बघूयात। आपलं इथे छान पीठ सुद्धा भिजलेलं आहे। आता आपण सारण सुद्धा तयार करून साईडला ठेवून दिलं, पीठ छान तयार झालेलं आहे। आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात। आता आपण इथे अजिबात साठा वगैरे लावणार नाही किंवा मग अगदी लेयर सुद्धा पाडणार नाही, तरी सुद्धा अगदी छान खुसखुशीत करंजी कशी तयार करतो ते पहा। गोळा काढून घेतला। आता हा गोळा आपल्याला पळपोटावरती ठेवून आपण पुरीच्या आकारामध्ये छान लाटून घ्यायचा आहे।
सर्व बाजूनी एकसारखा असा लाटायचा, जाड पातळ ठेवायचा नाही। आणि अजून छोटासा गोळा जरी घेतला तरीही चालेल, पण जास्त तुम्ही पातळसुद्धा पारी बनवू नका, पारी ही थोडीशी जाडच ठेवा। तर इथे पहा अशा पद्धतीने मी पारी बनवून घेतली आणि जे आपल्याकडे डब्याचं झाकण वगैरे असतं त्याच्याने छान कट करून घ्यायची, म्हणजे एकसारख्या आकारावरती आपल्या सर्व करंज्या तयार होतात। तर आता आपल्याला इथे पाणी घेतलं होतं मी लावायला, सारण भरून घेतलं 1.5 चम्मच आणि इथे छान पाणी लावून घेतलं अर्ध्या पारीवरती आणि अशा पद्धतीनं करंजी छान मिटवून घ्यायची, बोटांनी छान दाबून मिटवून घेतली की मग कोरण्यानी तुम्हाला हवा तसा शेप देऊन तुम्ही इथे करंजी आपली तयार करू शकता। तर पाहू शकता टम्म फुगलेली अशी मस्त सारण भरलेली गुबगुबीत करंजी तयार करून घेतली। आता ही करंजी आपण एका साईडला ताटामध्ये काढून ठेवूया आणि वरतून आपल्याला काहीतरी झाकून ठेवायचं आहे बाकीच्या करंज्या होईपर्यंत। या करंज्या मग मऊ अशाच्या अशा राहतील, कडक अजिबात होणार नाहीत। तर इथे मी एवढ्या करंज्या बनवून घेतल्या, लगेच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं। तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे, अजिबात कडकडीत गरम करून घेऊ नका आणि मध्यम गरम तेलामध्येच आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती करंज्या तळून घ्यायच्या आहेत। तर पहा पुन्हा एकदा सांगते, करंजी तेलामध्ये सोडली तेव्हा लो टू मीडियम फ्लेमवरतीच अगदी शेवटपर्यंत आपल्याला करंजी तळून घ्यायची आहे, लगेच झाऱ्या लावायचं नाही। करंजी तेलामध्ये सोडली की अगदी छान टम्म फुगली एका साईडनं की मगच आपल्याला दुसऱ्या साईडनं पलटी करून घ्यायची आहे। अशा पद्धतीनं आपण करंजी तळून घेतली की अजिबात तेलामध्ये सुद्धा कुठे करंजी सुटत नाही आणि छान दबवून घेतली, मिटवून घेतली की अजिबात सारणसुद्धा बाहेर येत नाही आणि करंजीसुद्धा आपली अगदी शेवटपर्यंत खुसखुशीत राहते। तर अशा प्रकारे आपण इथे करंज्या तळून घेतलेल्या आहेत, कलरसुद्धा छान आलेला आहे। अशा कलरवरती आपल्याला सर्व करंज्या तळून घ्यायच्या आहेत। तेलसुद्धा पाहू शकता, तेलामध्ये सुद्धा कुठे सारण निघालेलं नाही बाहेर आणि अशा पद्धतीनं सर्व आपण करंज्या तयार करून घेऊयात। तर इथे मी करायला बसले, नंतर थोडंसं म्हटलं आता खाली बसून करावं म्हणून मी खाली करायला घेतलं। तर यशनी एवढाच छोटीशी क्लिप काढलेली आहे। तर आता इथे पहा अशा पद्धतीनं सर्व करंज्या मी नंतर थोड्या वेळाने लाटून घेऊन एकटीनेच तळून घेतल्या। इथे आपण जितकं मिश्रण घेतलं होतं, तयार केलं होतं, त्याच्यामधील अजून मी एक गोळा साईडला काढून ठेवलेला आहे आणि एकूण इथे मी 50 करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत। तर बाकीचं जे पीठ होतं 2-3 गोळ्यांचं, मोठे चपातीचे 2-3 गोळे इतकं पीठ माझं शिल्लक राहिलं आहे, सारण शिल्लक राहिलं आहे, तर ते मी नंतर करून घेईन। पण इथे जितक्या मी तयार केल्या होत्या तितक्या तळून घेतल्या। तुम्हाला इथे करंजी हातावरती सुद्धा दाखवली, अजिबात तेलकट झाली नाही आणि गचगचीत असं भरगच्च भरलेलं सारण अगदी तोडून सुद्धा दाखवली, आवाजसुद्धा तुम्ही ऐकला, खुसखुशीत अगदी तयार झालेली आहे आपली ही करंजी। अशीच्या अशी शेवटपर्यंत ही करंजी खुसखुशीत राहते। या पद्धतीनं तुम्ही नक्कीच पीठ मळा आणि सारणसुद्धा तयार करा, अगदी सारणसुद्धा तुमचं शिल्लक राहिलं तरी 3 ते 4 महिने सारण टिकतं। तर कशी वाटली रेसिपी ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा, तुम्हीसुद्धा नक्की करून पहा, चॅनलला सबस्क्राईब